की प्रमोशन्स कसे येतात, ते लोक तुला कसे अप्रोच करतात, सोशल मीडिया थ्रू पैसे कसे कमवू शकतो याची इन शॉर्ट इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे. पैशांच्या पण आधी गोष्ट येते की तुमचे फॉलोअर्स किती असायला पाहिजे. एक पेड कोलॅबोरेशन, एक बार्टर कोलॅबोरेशन. तर कमर्शियल्स म्हणजे की तुमचं एक पॅकेज बनवायचं तुम्ही. चलिए शुरू करते हैं. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा टॉपिक ना थोडा वेगळा आहे, पण त्याआधी हा ब्लॉग सुरू करण्याच्या आधी ना मला तुम्हाला खूप खूप थँक्यू बोलायचं आहे, कारण तुम्ही माझ्या युट्यूबच्या फर्स्ट पेमेंटच्या ब्लॉगला खूप छान रिस्पॉन्स दिलात. सगळ्यांनी खूप मस्त मस्त कमेंट केल्या. खूप लोकांनी मला पेमेंट पण विचारला, पण मी त्यांना एक एस्टिमेट सांगून दिले की काय असतं ते तुम्ही कमेंटमध्ये चेक करू शकता. आणि त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुमच्यामुळेच तो फर्स्ट पेमेंट आलेला. आणि हा ब्लॉग पण मी तुमच्यासाठीच बनवते, कारण जे जे बिगिनर आहेत किंवा ज्यांना कॉन्टेंट क्रिएशन बद्दल एवढं काही जास्त माहित नाहीये, ते नेहमी मला भेटल्यावर विचारतात की प्रमोशन्स कसे येतात, ते लोक तुला कसे अप्रोच करतात, पार्टर काय असतं, ऍफिलिएट काय असतं. तर ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज देणार आहे. सोशल मीडिया थ्रू पैसे कसे कमवू शकतो याची इन शॉर्ट इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे. तर चला, जास्त काही वेळ घेणार नाही मी इंट्रोडक्शन मध्ये, पटकन व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात महत्वाचा आणि मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन हा असतो की किती पैसे मिळतात. तर ते आता किती मी तुम्हाला सांगू नाही शकत, असं पब्लिकली तर कोणच सांगणार नाही, कोणताच क्रिएटर सांगणार नाही. पण ब्रँड वाईज पैसे डिफर करतात. कोण किती देते ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आता आपण पुढे पुढे जाऊन हा टॉपिक बघूच, पण सर्वात आधी पैशांच्या पण आधी गोष्ट येते की तुमचे फॉलोअर्स किती असायला पाहिजे, तुमच्याकडे किती एंगेजमेंट असायला पाहिजे, त्याच्यावर येऊया. कारण जेव्हा तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन चालू करता तर 100-200 फॉलोअर्स मध्ये तर तुम्हाला कोण प्रमोशन्स देणार नाहीये. आता माझ्या केसमध्ये काय होतं तिथपासून आपण चालू करू. तर मोस्टली कसं असतं की लोक बोलतात की 10,000 जेव्हा तुमचे फॉलोअर्स होतात इंस्टाग्रामवर, तेव्हा तुम्हाला मोस्टली ब्रँड्स अप्रोच करतात. आणि माझ्या केसमध्ये कसं होतं, मी जॉब प्लस कॉन्टेंट क्रिएशन करायची. माझी पहिल्या 2-3 व्हिडिओ खूप जास्त व्हायरल गेल्या होत्या, म्हणजे जवळजवळ 10वी-12वीच व्हिडिओ असेल जी माझी व्हायरल गेली होती. त्यानंतर मला अप्रोच केलेल्या लोकांनी पण सगळे बार्टरसाठी अप्रोच करायचे. आता बार्टर बोलल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बार्टर काय असतं. तर कोलॅबोरेशन मध्ये 2 टाईप असतात, पेड आणि बार्टर. पेड कोलॅबोरेशन मध्ये जे तुम्हाला प्रोडक्ट देतात ते आणि तुम्हाला पैसे येतात. बार्टर मध्ये असतं की तुम्हाला ते तो प्रोडक्ट फुकटमध्ये देतात, त्याच्या बदल्यात तुम्हाला त्याचा रील बनवून द्यायचं असतं. तर मोस्टली मी 10,000 फॉलोअर्स होईपर्यंत तरी बार्टरच केले. त्यानंतर पण खूप बार्टर केले, त्याच्यावर मी पुढे पुढे येईनच. तर आपला पहिला टॉपिक आहे प्रमोशन्स कोणत्या कोणत्या टाईपचे असतात. तर पेड आणि बार्टर. ऍफिलिएट मार्केटिंग पण काय असते मी तुम्हाला सांगेन नंतरच, पण मोस्टली हे दोनच आहेत, एक पेड कोलॅबोरेशन, एक बार्टर कोलॅबोरेशन. आता जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की बार्टर आहे. बार्टर मी तरी फर्स्ट 10,000 फॉलोअर्स होईपर्यंत बार्टर प्रमोशन्सच मला येत होते. माझ्याकडे तेवढा टाइम पण नव्हता. पेडवालं कसं असतं की त्यांना आज तुम्ही दिलं, आज ठरलं तुमचं की बाबा एवढ्या एवढ्या अमाऊंट साठी तुमचं एक कोलॅबोरेशन डन आहे, तर त्यांना 4 दिवसात ती गोष्ट हवी असते. मी जॉब सोबत करत होती, त्यामुळे माझं कसं होतं की मी वीक मध्ये 5 दिवस काहीच शूट करू शकत नव्हती. फक्त सॅटर्डे संडेला करायचं. बार्टरवाले कसे थांबतात, कारण त्यांना पण गरज असते, तुम्हाला पण गरज असते. सो मोस्टली मला आणि पहिले पहिले मसालेच यायचे. माझ्या घरात अक्षरशः 2-2, 3-3 किलो मसाले आलेले आहेत एका एका टायमाला. आणि ऑफकोर्स मी मम्मीला दिले आहेत, मम्मीने त्याचं काय ते बघून घेतलंय. पण मला तरी 10,000 पर्यंत बार्टरच आले होते. तुम्हाला जर 10,000च्या आत पण पेड कोलॅबोरेशन येत असतील ना, तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. मी पार्ट टाइम करत होती, त्यामुळे मला त्याचं एवढं काय नाहीये. फुल टाइम असेल तर ऑफकोर्स इम्पॅक्ट पडतो की एवढे होईपर्यंत पण पेड कोलॅबोरेशन नाही येत आहेत. पण मी बोलेन की तुम्ही थोडासा सबर करा, म्हणजे येतील तुम्हाला पण पेड कोलॅबोरेशन. बार्टर पण वाईट नसतात. बार्टर मध्ये खूप लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी पण मिळतात. जसं मधी माझं एक डिस्कशन झालं होतं एका ब्रँड सोबत, खूप वेल नोन ब्रँड आहे तो. पण ते लोकांचं वेल नोन ब्रँडचा पण एक प्रॉब्लेम असतो की त्यांच्या अप्रुव्हल्सला खूप टाइम जातो, सगळ्या गोष्टींना टाइम जातो. त्यामुळे मी कंटाळली आणि मी बोलली की आता 70,000 फॉलोअर्स झालेत, म्हणजे त्यांनी मला अप्रोच केलं होतं जेव्हा म्हणजे 50 पण नव्हते, आणि 70 झालेत तरी पण त्यांचं ते स्क्रिप्ट अप्रुव्हल ह्या तेव्हा चालू होतं. मी सगळ्या गोष्टींवर नंतर येईल, त्यामुळे मी ते नाही बोलली. पण खूप चांगले चांगले डील्स पण बार्टरमध्ये मिळतात. आता आपण येऊया मेन मुद्द्याकडे, ते म्हणजे पेड कोलॅबोरेशन. आता तुम्ही मला प्लीज विचारू नका की पैसे किती मिळतात, मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगते. मी पेड कोलॅबोरेशन, आता जसं मी मध्ये किसानचं केलं होतं ना, तेव्हा मला खूप सारे डीएम आले होते की किसानने कसं अप्रोच केलं, किसानने कसं अप्रोच केलं. तर मोस्टली किसान नाही अप्रोच करत, क्रिएटर आणि ब्रँडच्या मध्ये एजन्सीज असतात त्या अप्रोच करतात. जसं एखादा ब्रँड आहे, किसान आहे,
किसान एखाद्या एजन्सीकडे गेला की त्याला 50 क्रिएटर कडून 50 रील हव्यात, तुम्ही ते क्रिएटर बघा, त्यांचं बजेट फायनलाइज करा आणि मग त्यांच्याकडून ती रील पोस्ट करून घ्या. सो मला पण एका एजन्सीनेच अप्रोच केलं होतं. मी आता किसानच्या 2 रील केल्यात. तर त्यांचे कॅम्पेन निघतात, होळी आली होळीचं कॅम्पेन, दिवाळी आली दिवाळीचं कॅम्पेन, असे कॅम्पेन निघतात. मग ते एजन्सीजला सांगतात आणि एखाद्या एजन्सीच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये गेलात ना की ते एजन्सी तुम्हाला प्रत्येक वेळी अप्रोच करते जर त्यांना तुमचं काम आवडलं. तर असं असतं. आणि मोस्टली असं किसान एजन्सी थ्रू येतं, पण बाकीचे जे ब्रँड्स असतात, छोटे ब्रँड्स असतील, मिड लेवलचे असतील, ते तुम्हाला डिरेक्ट डीएम करतात तुमच्या इंस्टाग्रामला की हाय धिस इज समथिंग समथिंग कोलॅबरेशन रिक्वेस्ट, एक रील पाहिजे प्लस स्टोरी पाहिजे प्लस एफबी पोस्ट पाहिजे प्लस युट्यूब शॉर्ट्स पाहिजे. तर तुमचे कमर्शियल्स विचारतात. आता त्या टर्म्स पण माझ्यासाठी पण नवीन होत्या, कमर्शियल्स, आणि कारण आपल्याला एवढं बोलायची सवय नसते. तर कमर्शियल्स म्हणजे की तुमचं एक पॅकेज बनवायचं तुम्ही, की तुम्ही एक इंस्टाग्राम रील प्लस स्टोरी, एफबी पोस्ट, युट्यूब शॉर्ट्स, या सगळ्याचे मिळून किती पैसे घेणार. जर समोरच्याला युट्यूब शॉर्ट नको हवंय, फक्त एफबी आणि इन्स्टाची पोस्ट हवे, तर त्याचे किती पैसे घेणार, आणि फक्त इंस्टाग्राम हवे तर त्याचे किती पैसे घेणार, किंवा फक्त स्टोरीचे किती पैसे घेणार, असं पूर्ण तुमचं एक लेआउट बनवून ठेवायचा. ते लोक विचारतात, त्यांना पाठवायचा. मग ते थोडंसं बार्गनिंग होतं, इकडे तिकडे तिकडे होऊन तुमचं एक बजेट फायनलाइज होतं की ठीक आहे बाबा, एवढ्या पैशामध्ये आपण हे कोलॅबरेशन करतो. ओके, तर मी तुम्हाला हे 2 टाईप सांगितले की प्रमोशन्सचे टाईप कोणते कोणते असतात, बार्टर आणि पेड. बार्टरचं कसं वर्क करतं, पेडचं कसं वर्क करतं. पेड मध्ये अजून एक गोष्ट आहे जी मी आत्ता म्हणजे पहिले मला एवढे नाही अप्रोच व्हायचे, पण आत्ता होत आहे. ते म्हणजे तुमचं ऍड राईट्स देणं. तर तुमचं प्रमोशन पेड मध्ये पण 2 टाईप झालेत आता, तुमचं पेड प्रमोशन आणि विथ ऍड राईट्स प्रमोशन. ते तुम्हाला सांगतात की हा प्रोडक्ट आहे, याची आम्हाला अशी रिक्वायरमेंट आहे, एक इंस्टाग्राम रील, वायटी आणि एफबी पोस्ट हवी आहे, प्लस 30 दिवसाचे ऍड राईट्स पाहिजे, 45 डेजचे ऍड राईट्स पाहिजे, 6 मंथ्सचे ऍड राईट्स पाहिजे, असे ते तुम्हाला मेन्शन करून देतात. तर तुम्ही जेव्हा त्यांना ऍड राईट्स देता तेव्हा ते तुमची व्हिडिओ ऍड म्हणून प्रमोट करतात. तर त्याचे पण वेगवेगळे चार्जेस असतात. तर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन हवी आहे तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेन. सो असं आहे की बार्टर, पेड मध्ये फक्त पेड आणि विथ ऍड राईट्स असे टाइप्स आहेत. आता मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देऊन ठेवते ब्रँड सोबत पेड कोलॅबरेशनचं कसं असतं. ह्याच्यावर तुम्हाला पाहिजे तर एकदम सविस्तर व्हिडिओ मी बनवेन. पण जेव्हा तुम्हाला एखादा ब्रँड अप्रोच करतोय, वेल नोन ब्रँड आहे समजा, तर त्यांचं कशी प्रोसेस असते की तुमचं अमाऊंट ठरली, ऍड राईट्स आहेत नाही आहेत ते काय आहे ते अमाऊंट ठरल्यानंतर त्यांना आपण स्क्रिप्ट पाठवावी लागते. तर आता समजा की ही बॉटल आहे, या बॉटलचं मला प्रमोशन करायचंय, तर मी कशी प्रेझेंट करणार, माझा फर्स्ट कट काय असेल, माझा हुक काय असेल. आता हे हुक वगैरे आहे ते आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये हे करूया की रीलचं पूर्ण आपण त्याच्यामध्ये करू. तर हुक काय असेल, मी कसं त्यांना ते एक्सप्लेन करणार आहे, मी एंड कसा करणार आहे, ह्या सगळ्याची स्क्रिप्ट ब्रँडला द्यावी लागते. त्याच्यानंतर ते मध्ये जर एजन्सी असेल तर मग ते तिकडे पाठवतात, तिथून ती अप्रूव्ह होऊन येते, मग तुम्ही त्या अकॉर्डिंग तुमचं शूट करता. शूट झाल्यानंतर ती व्हिडिओ परत एजन्सीकडे जाते, परत ती ब्रँडला पाठवतात, ब्रँड काहीतरी चेंजेस सांगतं, मग तुम्ही परत करता, मग परत एजन्सीला पाठवता, परत ब्रँड. ह्या सगळ्या प्रोसेसला जवळजवळ 10 दिवस वगैरे जातात. जर कॅम्पेन खूप इमिडिएट असेल तर मग नाही जात, पण ह्या प्रोसेसला खूप दिवस जातात. आणि मग ते झाल्यानंतर तुमची व्हिडिओ पोस्ट होते. पोस्ट झाल्यानंतर तुम्हाला ब्रँडला इनव्हॉइस द्यावा लागतो. इनव्हॉइस तुम्हाला माहितीच असेल, नॉर्मल जसं आपलं असतं की काय आहे, किती अमाऊंट, टोटल प्रोडक्टची कॉस्ट वगैरे सगळं. इनव्हॉइस दिल्यानंतर प्रत्येक ब्रँडचे वेगवेगळे दिवस असतात पेमेंट करण्याचे. जसं की मी किसानचं केलं होतं. किसानचे 90 डेजचा टाइम स्पॅन आहे. 90 डेज नंतर म्हणजे इनव्हॉइस पाठवला, 90 डेज नंतर तुम्हाला त्याचे पैसे येतात. असे प्रत्येक ब्रँडचे वेगवेगळे असतात. काही त्यांचे 14 दिवसाचं असतं, काही काहींचं 25 डेज असतं, काही काहींचं 90 डेज असतं. तर तेवढ्या नंतर पैसे येतात. तर असं नसतं की रील अपलोड केली दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला पैसे आले, असं नसतं पेड कोलॅबरेशन मध्ये. मोठा ब्रँड असेल तर मग टाइम लागतो, छोटा असेल तर ते डायरेक्ट म्हणजे जर ओनर तुमच्याशी डायरेक्ट कनेक्टेड असेल तर लगेच पैसे येऊन जातात. कधी कधी तर पोस्टच्या आधी म्हणजे त्यांना ड्राफ्ट पाठवलं, त्यांना आवडलं, ते लगेच पेमेंट पण करून टाकतात. तर हे होतं बार्टर, पेड आणि पेड मधले टाइप्स बघितले आपण. याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा, मी तिथे नक्कीच तुम्हाला आन्सर करेन. आता आपण येऊया ऍफिलिएट काय आहे. आणि तुम्ही फॉलोवर्स जास्त नसतील म्हणजे 50,000 किंवा 25,000 किती पण फॉलोवर नसतील तुमचे, जर 1-2 हजार फॉलोवर्स सफिशियंट आहेत, तरी पण तुम्ही कसं पैसे कमवू शकता. तर मध्ये ना मी एक विशलिंगची व्हिडिओ बनवली होती की विशलिंग थ्रू मला किती पेमेंट आलंय आणि विशलिंग थ्रू कसे पैसे कमवायचे, ते आय बटन मध्ये मी देईन, ती चेक करून घ्या. पण मी इथे सांगते की याला ऍफिलिएट मार्केटिंग बोलतात.
जे विशलिंक करतं, जे भरपूर ब्रँड्स पण करतात, जे युट्यूबवर पण आहे की तुम्ही प्रोडक्ट टॅग करा, ते सांगते कसं असतं. आता विशलिंक क्रिएटर म्हणून एक ऍप्लिकेशन आहे जिथे तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब कनेक्ट करायचं असतं. एक रील बनव. मी हा टॉप घातलाय, हा मी मिंत्रावरून मागवलाय सपोज. तर मी आता ही व्हिडिओ बनवतेय, समजा ह्याची शॉर्ट्स बनवते किंवा व्हिडिओ बनवते, ही व्हिडिओ मी अपलोड केली, मी माझ्या युट्यूब स्टुडिओमध्ये गेली, तिथे मी हा प्रोडक्ट जाऊन टॅग केला. तर तुम्ही बघत असाल तुमच्या शॉर्ट्सवर एक पॉपअप करून दिसतं आणि तिथे प्रोडक्ट दिसत असतात. तर ते हे टॅग केलेले प्रोडक्ट्स असतात आणि प्रत्येक प्रोडक्टवर कमिशन असतं. तर आता समजा प्रत्येक ब्रँडचं वेगळं कमिशन असतं आणि प्रत्येक प्राइस नुसार पर्सेंटेजवर कमिशन असतं. समजा मिंत्रा आहे तर मिंत्रा कितीतरी पर्सेंट देत असेल, मिशो वेगळं पर्सेंट देतं, फ्लिपकार्ट वेगळं देतं, अमेझॉन वेगळं देतं, असं असतं. आता हा टॉपची मी लिंक टाकली तर माझे या टॉपसाठी विशलिंकवर माझी लिंक तयार होते आणि ती मग ते बोलतात ना की तुम्हाला जर हा प्रोडक्ट हवा असेल तर तुम्ही डीएम करा. मग तुम्ही डीएम करा, सॉरी, लिंक असं कॉमेंट करा. तर लिंक असं तुम्ही जेव्हा कॉमेंट करता तेव्हा तुम्हाला एक डायरेक्ट मेसेज येतो, एक डीएम येतो तुमच्या अकाउंटमध्ये, त्याच्यावर लिंक असते, प्रोडक्ट असतो. तुम्ही ज्याच्यावर तेव्हा त्याच्या फंबर ओके, तुम्ही त्याच्यावर जेव्हा क्लिक करता तेव्हा आणि जेव्हा ते परचेस करता त्यानंतर ते पैसे माझ्या अकाउंटला ऍड होतात. समजा 300 रुपयाचे प्रोडक्ट आहे आणि समजा त्याच्यावर 3-4% मला मिळणार आहे जर तुम्ही घेतले, तर ते 3-4% माझ्या अकाउंटला दिसतात की तुम्हाला जेव्हा तुम्ही विशलिंकची व्हिडिओ बघाल ना, तिथे मी प्रॉपर एक्सप्लेन केलंय, पण मी इथे पण तुम्हाला सांगते. तिथे असं असतं की ऑर्डर एवढे झालेत आणि कन्फर्म ऑर्डर्स किती आहेत. आता तिथे पण वेगवेगळं आहे. म्हणजे आता मिंत्रा समजा ऑर्डर कन्फर्म करते 45 डेज नंतर, फ्लिपकार्ट करते 70 डेज नंतर, मिशो पण 70 डेज नंतरच करते वाटतं. मिंत्राचं 45 आहे की मला कन्फर्म नाहीये, पण आय थिंक आहे. तर ते का असतं की आता समजा मी ही व्हिडिओ टाकली आहे, माझ्या व्हिडिओला 100 लोकांनी बघितले, त्यातल्या 50 लोकांनी जाऊन ती लिंक क्लिक केली आहे, म्हणजे डीएम कमेंट केली आहे आणि त्यांना डीएम गेलाय आणि त्यांनी क्लिक केली. आता 50 लोकांमधले 50 लोक तर बघत नाहीत, समजा 10 लोकांनी हा प्रोडक्ट घेतलेला आहे, तर त्या 10 लोकांमधून किती पर्सेंटेज मला भेटले. समजा तिथे माझे 10 लोकांनी घेतले आणि 50 रुपये जमले आहेत तिथे, ते 50 रुपये माझे आहेत का? नाही, अजूनपर्यंत नाही आहे. समजा ही मिंत्रा आहे, मिंत्राचे 70 डेज आहेत, तर 70 डेज तुम्हाला वेट करावी लागणार. 70 डेज मध्ये समजा ह्या टॉपची किती 7 डेज रिप्लेसमेंट किंवा रिटर्न पॉलिसी आहे, तर कोण कोण रिटर्न करते, समजा त्या 10 लोकांमधल्या 3 लोकांनी हा प्रोडक्ट रिटर्न करून टाकलाय, तर ते तिथून मायनस होतात. त्याच्यासाठी ते त्यांनी 70 डेज ठेवलेले असतात. तर 70 डेज नंतर मग तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे येतात. तर असं ऍफिलिएट मार्केटिंग वर्क करतं, ज्याच्यासाठी खूप ऍप्लिकेशन्स आहेत. आता मी तरी विशलिंकच प्रेफर करते, पण अजून पण आहेत, तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. तर हे होते तुमच्या प्रश्नांची उत्तर. खूप लोक मला विचारत होते, म्हणून मी बोलली की एक चांगला डेडिकेटेड ब्लॉगच करूया याच्यावर. आता आपण सगळे टॉपिक्स कव्हर केलेत. आय थिंक बार्टर काय असतं, पेड काय असतं, ऍड राईट्स काय असतात, ऍफिलिएट काय असतं. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय माझ्याकडून मिस झालं असेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा, किंवा तुम्हाला काय प्रश्न असतील मला विचारायचे असतील तर ते पण लिहा. माझे इंस्टाग्राम हँडल आहे फूड बाय प्रगती, त्याच्यावर तुम्ही डीएम करू शकता, मी तिथे पण तुम्हाला आन्सर करेन. अजून काय, आणि अजून कोणता वेगळा टॉपिक हवा असेल, रील्सचे हुक्स कसे असतात, ते कसं स्क्रिप्टिंग कशी करायची, काय काय जे पाहिजे ते, कारण आता मी एवढ्या वर्ष, आता 2-3 वर्ष करते आहे मी, तर तुम्हाला सांगूच शकते आणि तेवढं मला आता आहे त्याबद्दल नॉलेज. तर तुम्ही विचारू शकता, मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ करेल. चला, या ब्लॉग मध्ये एवढंच, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.